नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देशाचा अखेरचा भावपूर्ण निरोप. देशाच्या सुरक्षेवर हल्ला करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर देणार, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी याकूब मेमनच्या फाशीची नागपुरात अंमलबजावणी. आणि विधान परिषदेत चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी, तर मुंडे यांची चौकशीला सामोरं जायची तयारी. पाहूया सविस्तर वृत्त. प्रत्येक भारतीयाला आपलेसे वाटणारे आणि भारतीयांच्या मनात देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न जागवणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संपूर्ण देशानं भावपूर्ण अखेरचा निरोप दिला. तामिळनाडूतल्या आपल्या जन्मभूमीत या विज्ञाननिष्ठ संतानं चिरविश्रांती घेतली. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पार्थिव देहावर रामेश्वरम जवळच्या पायकरंबू परिसरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, तीनही सैन्य दलांचे प्रमुख, केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर कलाम यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर सैन्य दलाच्या तीनही प्रमुखांनी आणि जवानांनी आपल्या या माजी प्रमुखाला लष्करी मानवंदना दिली. या अखेरच्या मानवंदनेत पंतप्रधान मोदींसह हजारो चाहते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी कलामांचा पार्थिव देह धार्मिक संस्कारांसाठी मुल्ला मौलवी आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केला. या संस्कारानंतर देशाला बलशाली बनवण्याचं व्रत घेतलेल्या या तापसानं आपल्या जन्मभूमीत चिरविश्रांती घेतली. दरम्यान डॉक्टर कलाम यांच्या सन्मानार्थ लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं, तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 2 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना अहमदनगर जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांसह विविध संस्थांतर्फे काल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉक्टर कलाम यांच्या कार्याची महती आणि जीवनपट यावेळी ठिकठिकाणी दाखवण्यात आला. भाजपा, शिवसेना, काँग्रेससह 24 विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन लातूरातही एका श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. अनेक वक्त्यांनी डॉक्टर कलाम आणि रा.सु. गवई यांना आपल्या भाषणात श्रद्धांजली वाहिली. वळूया इतर बातम्यांकडे. पंजाबातल्या गुरुदासपूर इथं हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून रावी नदी पार करून आले असं GPS अर्थात वैश्विक स्थान प्रणालीवरून स्पष्ट झालं आहे. देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असं निवेदन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केलं. गुरुदासपूर हल्ल्यावरून राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन सादर केलं. गृहमंत्र्यांच्या निवेदनानंतर राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. गुरुदासपूरमधल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सभागृहात चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर शत्रूनं हल्ला केला आहे, ही चिंतेची बाब असून त्याविषयी निवेदन करण्यास गृहमंत्र्यांना विरोध करण्याची काँग्रेसची कृती बेजबाबदार आहे. तसं 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या फाशीसंदर्भात काँग्रेस नेते करत असलेल्या विधानांविषयी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावं असंही जेटली यावेळी म्हणाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या कामकाजात सातत्यानं येत असलेल्या व्यत्यय टाळण्याच्या दृष्टीनं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज बोलावलेली सर्वपक्षीय बैठक अद्यापही सुरू आहे. या बैठकीत संसदेच्या कामकाजात नियमांचं पालन करण्यासंदर्भात विचारविनिमय होत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी सदस्यांच्या गोंधळामुळे सदनाच्या कामकाजात सुरुवातीपासूनच व्यत्यय येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मुद्द्यांवर तसंच विधेयकांवर सभागृहात साधक बाधक चर्चा व्हावी आणि या चर्चेत सर्व पक्षांच्या सदस्यांनी सहभाग घ्यावा या उद्देशानं महाजन यांनी ही बैठक आयोजित केली आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या मालिका बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झालेला एकमेव दोषी याकूब मेमनला
आज सकाळी नागपुरातल्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती लेखी स्वरूपात दिली. सर्वोच्च न्यायालयानं मध्यरात्री सुरू करून आज पहाटे संपवलेल्या ऐतिहासिक सुनावणीत डेथ वॉरंटला स्थगिती द्यायची मागणी करणारी मेमनची अखेरची याचिका फेटाळली आणि तेव्हाच मेमनच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या 13 बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता आणि 713 जखमी झाले होते. दरम्यान मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. माहीम परिसरात मेमनचे कुटुंबीय राहत असल्यामुळे तिथे आणि शहरातल्या इतर संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जनतेनं शांत राहून कायदेशीर प्रक्रियेचा आदर करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. विधान परिषदेत आज विरोधी पक्ष विविध आर्थिक घोटाळ्यावर आक्रमक झाले. निवडणुकीपूर्वी गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचं आश्वासन देऊनही सत्तेवर आल्यानंतर तिसऱ्या अधिवेशनातच भाजपाच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारमधल्या मंत्र्यांच्या घोटाळ्याची चर्चा होणं हे दुर्दैवी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. या सर्व घोटाळ्यांची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून व्हावी आणि संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी करावं अशी मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडे यांच्या आरोपाला महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सविस्तर उत्तर दिलं. सरकारच्या विविध विभागात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव विरोधी पक्षांनी मांडला होता. त्याला त्या उत्तर देत होत्या आणि सर्व आरोपांचं पुराव्याच्या आकडेवारीसह त्यांनी खंडन केलं. याबाबत कोणत्याही चौकशीला सामोरं जायची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या 15 वर्षातल्या सर्व विभागाच्या खरेदीची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 2 सचिवांची समिती नेमण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरील चर्चेवर फडणवीस यांनी उत्तर दिलं. पोषण आहारासाठी 206 कोटी नाहीतर 41 कोटी रुपयांची खरेदी केली गेली आहे. तसंच या खरेदीसाठी ई-निविदांच्या नियमांचं काटेकोर पालन केलं आहे. अभिप्राय मागवून चर्चा करून नियमानुसार निर्णय घेतले आहेत. तसंच खरेदीची प्रक्रिया एका दिवसात झालेली नाही असंही पंकजा मुंडे यांनी सभागृहात स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. आघाडी सरकारच्या विकासाचा रोख पुण्याकडे होता, आता या सरकारचा रोख नागपूरकडे वळला असून मराठवाड्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा घरचा आहेर आज विधानसभेत शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी सरकारला दिला. मराठवाड्याच्या रखडलेला विकास आणि विविध प्रश्नांवर उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत ते बोलत होते. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये मराठवाड्यातल्या हिश्श्याचं पाणी अडवलं जात असून समान पाणी वाटपाचं सूत्र पायदळीत उडवलं जात असल्याचा आरोप या चर्चेची सुरुवात करताना भाजपच्या प्रशांत बंब यांनी केला. आघाडी सरकारनं मराठवाड्याच्या सिंचनासाठी निधी दिला, वीजेसाठी योजना दिल्या, मात्र आज मराठवाड्याचा टँकरवाडा झाल्याची टीका राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांनी यावेळी केली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून घोटाळ्यांची एक मालिका सुरू आहे. त्यामुळे आता मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं मूल्यमापन करायला एका स्वतंत्र यंत्रणेची स्थापना करा अशी उपहासात्मक मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. सरकारच्या विविध विभागात होणारा भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्था या विषयावर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरुवात करताना ते बोलत होते. ई-निविदेच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला हरताळ फासण्यात आला असल्याची टीकाही विखे पाटील यांनी यावेळी केली. चिक्की खरेदी, पाणी शुद्धीकरण यंत्र खरेदी यात झालेले घोटाळे तसंच बोगस पदवी आणि शिक्षण खात्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, त्याआधी संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी विखे पाटील यांनी चर्चेदरम्यान केली असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या छुप्या गोळीबारात काल रात्री भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर या महिन्यात पाकिस्ताननं केलेला हा तिसरा छुपा हल्ला आहे. पूंछ जिल्ह्यातल्या भारतीय लष्कराच्या छावणी हे या हल्ल्याचं लक्ष्य होतं. या गोळीबारात 22 शीख पलटणीतले शिपाई राजपाल सिंग गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. राज्य शासनाच्या येत्या ऑगस्ट महिन्यापासून एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर रद्द करण्याच्या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर गदा येणार आहे. एलबीटी रद्द झाल्यानंतर महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत काय अथवा अनुदान कशा पद्धतीनं दिलं जाणार यात सुस्पष्टता यावी या मागणीसाठी कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
एलबीटी रद्द झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, विकास कामं, पाणी पुरवठा आणि अन्य कामं कशी करायची असा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत महापौर वैशाली ढकरे आणि राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला। या मोर्चात उपमहापौर ज्योत्स्ना मेढे, चंद्रकांत घाडगे, जयंत पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक आणि महापालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते। हवामान। बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचं रूपांतर आता कोमेन चक्रीवादळात झालं आहे। ओडिशाच्या समुद्र किनाऱ्याला या चक्रीवादळाचा धोका असून भारतीय हवामान विभागानं ओडिशा, पश्चिम बंगाल, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांना शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीतही व्यत्यय आला आहे। पोलीस आणि आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी मदत कार्य सुरू केलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। आजही गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। राज्यात गेल्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला। मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश मध्ये मुंबई कमाल 31, किमान 24, नागपूर 33-22, पुणे 26-22, औरंगाबाद 30-23, नाशिक 28-22, कोल्हापूर 27-21, रत्नागिरी 30-24, सोलापूर 33-23 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 22। ठळक बातम्या पुन्हा एकदा। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देशाचा अखेरचा भावपूर्ण निरोप। देशाच्या सुरक्षेवर हल्ला करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर देणार, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी याकूब मेमनच्या फाशीची नागपुरात अंमलबजावणी आणि विधान परिषदेत चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी तर मुंडे यांची चौकशीला सामोरं जायची तयारी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। याकूब मेमनच्या फाशीचा विषय गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे। या निमित्तानं प्रसारमाध्यमांचं महत्त्व, जबाबदारी आणि तारतम्य हा विषयही ऐरणीवर आला आहे। या विषयाच्या विविध पैलूंविषयी संवाद साधण्यासाठी पत्रकार विजय चोरमारे आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत। पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।